कार्तिकी यात्रा वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज। गहिनीनाथ महाराज औसेकर। सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य। वॉटरप्रूफ दर्शन मंडपाची उभारणी व अन्नछत्र। 2500 कर्मचारी स्वयंसेवकांची नियुक्ती। पंढरपूर दिनांक 30 कार्तिकी शुद्ध एकादशीला म्हणजे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेच्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेचा कालावधी दिनांक 26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा आहे। या यात्रेला सुमारे 10 ते 12 लाख भाविक पंढरपुरात येतात। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत बॅरिगेटिंग करून त्यावर वॉटरप्रूफ ताडपत्री शेड, जादा दर्शन मंडपाची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कूलर, फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आले असून दर्शन रांगा जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने रुग्णवाहिका, वैद्यकीय पथकासह प्रथम उपचार केंद्र, स्वयंसेवक संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे। याशिवाय आरोग्य विभागामार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप येथे ICU, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे। महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत। याशिवाय सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील रेस्क्यू व्हॅन, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सीज फायर यंत्रणा, अत्याधुनिक 125 CCTV कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशीन, अपघात